विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासाचा पाठ 5वा मानवाची वाटचाल याचा अभ्यास करूया. त्यात आपण 2 पॉईंट शिकणार आहोत. 5.1 कुशल मानव ते आधुनिक मानव. यात आपण कुशल मानव, ताठकण्याचा मानव, शक्तिमान मानव व बुद्धिमान मानव यांचा अभ्यास करणार आहोत. 5.2 प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. यात आपण बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली, ती कशी प्रगत झाली याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मागील पाठात आपण पाहिले की एप वानरापासून उत्क्रांत होत आदी मानव निर्माण झाला. पुढचा टप्पामध्ये म्हणजे आदी मानवाने हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या जीवनात कोणते बदल झाले याचा अभ्यास आता आपण करूया. 5.1 कुशल मानव ते आधुनिक मानव. आता सुरुवातीला आपण कुशल मानवाचा अभ्यास करणार आहोत. कुशल मानव, हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव. या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या 2 देशांच्या परिसरात मिळाला. विद्यार्थ्यांनो, या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या 2 देशांच्या परिसरात मिळाला. विद्यार्थ्यांनो, कुशल मानवाचे हे कल्पनाचित्र आहे. हा जो कुशल मानव होता तो 2 पायांवर उभा राहून चालू शकत होता. त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता आणि त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र एप वानरासारखीच होती. त्या कुशल मानवाने बनवलेली दगडाची जी तोड हत्यारे आहेत ती आता दाखवलेली आहेत. 2 देशांच्या परिसरात त्याचा तो पुरावा मिळाला होता. त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हेबिलिस हे नाव दिले. बघा विद्यार्थ्यांनो, त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हेबिलिस हे नाव दिले, कारण त्याच्या अवशेषांसोबत त्याने बनवलेली काही हत्यारे मिळाली. लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ मानव, हेबिलिस याचा अर्थ हातांचा कुशलतेने वापर करणारा. हा जो कुशल मानव होता तो 2 पायांवर उभा राहून चालू शकत होता. मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित बाक होता. या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता. त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच होती. म्हणजे कोणासारखी होती की एप वानरासारखी होती. कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे इत्यादी कामापुरताच त्याचा उपयोग होऊ शकत होता. त्यामुळे असे अनुमान काढता येते की तो इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरले सुरले मांस खात असावा, छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा, तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळे, कंदमुळेही गोळा करत असावा. पुढचा मानव आपण बघणार आहोत, ताठकण्याचा मानव. ताठकण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होय. मानवाच्या उत्क्रांतीमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे कोणता? तर ताठकण्याचा मानव. इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले. कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता. तो समूहाने राहत होता. जंगलात लागणारे वणवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झालेली होती. झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठकण्याच्या मानवाला कळले असावे. त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता. म्हणजे होमो इरेक्टस या मानवाच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता, म्हणजे बर्फमय होता. त्यामुळे हवामान अतिशीत होते. कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झाले, ते अग्नीच्या वापरामुळेच.
परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्रमान त्याला साध्य झाले नव्हते. त्याची हत्यारेही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. तो हातकुराडीसारखी हत्यारे बनवत असे. आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात ताठकण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनवलेली हत्यारे मिळाली आहेत. बघा विद्यार्थ्यांनो, हातकुराडीसारखी हत्यारे तो बनवायचा आणि आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात ताठकण्याच्या मानवाचे अवशेष सापडले. बघा हे ताठकण्याच्या मानवाचे कल्पनाचित्र इथे तिने दिलेले आहे. ताठकण्याचा मानव हातकुराडीसारखी दगडी हत्यारे तयार करून वापरत असे. परीक्षेत आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की हातकुराड कोणी बनवली? तर आपल्याला उत्तर असं सांगता येईल त्याचं, ताठकण्याच्या मानवाने हातकुराड बनवली. शक्तिमान मानव. मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. याची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील निअँडरथल येथे मिळाले, म्हणून त्याला निअँडरथल मॅन असे म्हणतात. त्याचा मेंदू ताठकण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. कुशल मानव, ताठकण्याचा मानव यांच्यापेक्षा शक्तिमान मानवाचे शरीर हे धिप्पाड होते. बघा विद्यार्थ्यांनो, शक्तिमान मानवाचे इथे आपल्याला चित्र दाखवलेले आहे. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. जो शक्तिमान मानव होता तो प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. तो दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके अशा दोहोंपासून वेगवेगळ्या आकाराची हत्यारे बनवत असे. ती लांब हाडांच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार करत असे. तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे. चामड्यावरील मांस खरवडण्याकरता दगडाच्या छिलक्यांपासून केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे. चामड्याचे कपडे वापरत असे. तो प्रामुख्याने मांसाहारी होता. तो आगीवर अन्न भाजून खात असे. कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साधलेली होती. त्याने काही कलात्मक कौशल्यही आत्मसात केली असण्याची शक्यता आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते तो काही जुजबी आवाज काढून संवादही साधत असावा. तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असत. तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत. त्यावरून शक्तिमान मानवांच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असे दिसते. बघा विद्यार्थ्यांनो, समूहातील एखादा सदस्य मृत झाला तर दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असत. तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत. काळाच्या ओघात शक्तिमान मानवांच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडापर्यंत स्थलांतर केले. साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले. त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धतीत सुधारणा झाली. परंतु ती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी जाऊ लागला. शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. विद्यार्थ्यांनो, जो शक्तिमान मानव होता त्याच्यापेक्षा बुद्धिमान मानव हा अधिक प्रगत होता. याचा परिचय आपण पुढे करणार आहोत.
शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. म्हणजे जो शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव होता तो युरोपमध्ये एकत्र राहत होते. बुद्धिमान मानवांच्या समूहाबरोबरचा संघर्ष, पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले. विद्यार्थ्यांनो, शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले कारण बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरचा संघर्ष, पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व हे संपुष्टात आले असावे असे मानले जाते. सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कर्ब 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. बघा विद्यार्थ्यांनो, कर्ब 14 पद्धत म्हणजे काय की एखाद्या वस्तूचे वय ठरविण्याची वैज्ञानिक पद्धत होय. बुद्धिमान मानव आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव असे म्हटले जाते. म्हणजे या मानवाची विचार करण्याची क्षमता ही अधिक असते. त्यालाच होमो सेपियन असे म्हणतात. सेपियन म्हणजे बुद्धिमान. त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन या नावाने ओळखले गेले. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडामध्ये सापडले आहेत. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत असे. विद्यार्थ्यांनो, हे बुद्धिमान मानवाचे आपल्याला इथे चित्र दाखवले. तो बुद्धिमान मानव होता, त्याची विचार करण्याची क्षमता ही अधिक जास्त होती. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभी लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवं तसं वळण देऊ शकत होता. म्हणजे जो बुद्धिमान मानव होता तो ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवं तसं वळण देऊ शकत होता. तो दृश्य वस्तूंचे आकलन आणि मनातील भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊन शकत होता आणि त्या शब्दांचा उच्चारही करू शकत होता. म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या आधाराने चित्र काढू लागला होता. कलात्मक वस्तू बनवू लागला होता. म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव वा विचार करणारा मानव असे नाव दिले गेले. हे पुढे चित्र दिले हे गुहाचित्र आहे. पुढे अभ्यास करणार आहोत आपण 5.2 प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. प्रगत बुद्धीचा मानव. बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. म्हणजे या मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली म्हणून त्या मानवाला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. त्यालाच होमो सेपियन असे म्हणतात. त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याबरोबरीने त्याची आकलन क्षमता सतत विकसित होत गेली. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे आधुनिक मानव म्हणजे आपण. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आपण. माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. या बाबींना अनुवांशिकता असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, अनुवांशिकता म्हणजे काय तर माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. त्यालाच आपण म्हणतो अनुवांशिकता.
अनुवांशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असे म्हणतात. जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे म्हणता येते. इसवी सन पूर्व सुमारे 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. विद्यार्थ्यांनो, जो प्रगत मानव होता त्याने आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. त्याच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला. तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला. त्यामुळे त्याच्या आहारातील कर्बोदकांचे प्रमाण वाढले. बघा विद्यार्थ्यांनो, शेतीमधील अन्नधान्याचे उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला आणि त्यामुळे कर्बोदकांचे प्रमाण वाढले. जीवन पद्धतीत आणि आहार पद्धतीत झालेल्या या बदलांमुळे हळूहळू त्याची पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली. त्याच्या चेहरेपट्टीत बदल झाला. आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेमुळे बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे. अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात, परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. कल्पकता, बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत राहिली. पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान आहे. मानव सदृश्य वानरापासून सुरू झालेला मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागलेला आहे. त्या टप्प्यांच्या आधाराने मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठांमधून करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण या पाठाचा आता स्वाध्याय बघूया. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पहिली रिकामी जागा आहे, लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव. लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव. 2. शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये वस्ती करत होता. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. गुहांमध्ये. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. हातकुराड कोणी बनवली? ताठकण्याच्या मानवाने हातकुराड बनवली. दुसरा प्रश्न आहे, अनुवांशिकता म्हणजे काय? माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. या बाबींना अनुवांशिकता असे म्हणतात. प्रश्न तिसरा, पुढील विधानांची कारणे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. त्याचं कारण असे, पहिला पॉईंट, आफ्रिका खंडातून आशिया युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळवून घेता आले नाही. 2. बुद्धिमान मानवाच्या समूहांबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही. आता पुढचा प्रश्न घेणार आहोत. बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. कारण पहिला पॉईंट आहे, बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. 2. हे स्वरयंत्र ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. 3. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. 4. त्याला लवचिक जीभही लाभली होती. त्यामुळे बुद्धिमान मानव विविध ध्वनींचा
उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. प्रश्न 4. पुढील शब्दकोडी सोडवा. त्यात विद्यार्थ्यांना आपल्याला आडवे शब्द आणि उभे शब्द दिले आहेत. त्यात पहिलं आहे ताठ कण्याचा मानव टिंबटिंब. तर त्यात आपल्या आडवे उभे शब्दात लिहायचे होमो इरेक्टस. 2. ताठ कण्याच्या माणसाला टिंबटिंब निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते. अग्नी. 3. शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले. जर्मनी. 7. बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे टिंबटिंब काढू लागला. चित्रे. 9. टिंबटिंब म्हणजे बुद्धिमान सेपियन. 10. शक्तिमान मानवाने आपली हत्यारे टिंबटिंबापासून बनवली. दगड. आता आपण उभे शब्द बघूया. कुशल मानव. आता बघा आडवा शब्द आपण होमो इरेक्टस लिहिला म्हणून कुशल मानव हा शब्द हो वरूनच तयार होईल. तर आपण लिहू होमो हेबिलिस. 4. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा टिंबटिंब देशाच्या परिसरात मिळाला. केनिया. 4 आहे केनिया. 5. ताठ कण्याचा मानव टिंबटिंबसारखी हत्यारे बनवत असे. हातकुराड. 6. बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाई. क्रोमॅनॉन. 8. शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून टिंबटिंब साधत असावा. संवाद. तर विद्यार्थ्यांनो आपला हा पाठ आज संपलेला आहे. तुम्ही घरी याची 2-3 वेळेस उजळणी करा आणि स्वाध्याय ह्या वहीत लिहा. आपण उद्या पुढच्या पाठाला सुरुवात करूया.